म्हणायचं आहे की सिंगल पेजचा बनवा, जेवढं येतं आहे तेवढंच लिहा. डिग्री टाका. बरं, डिग्रीमध्ये तुमचे जर मार्क्स चांगले असेल, टायर 1, 2 कॉलेज असेल तर ते तुम्ही हायलाईट करा. युनिव्हर्सिटी जर टॉपची असेल तुम्ही त्याला बोल्डमध्ये लिहा. पहिले 20% जसं की तुमचं एक पेज आहे त्याच्यामध्ये पहिले 20% तुम्ही अशा गोष्टी लिहा की ज्या वाचून याच्यावर तुम्हाला कॉल करतील. कारण की तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी खूप बॉटमला लिहिताय, तिथपर्यंत तो जाणारच नाही. म्हणजे जसं की आपण एखादा ईमेल वाचतो आणि ॲज अ ह्युमन सायकोलॉजी आपण कसं करतो, लेफ्ट टू राईट रीड करतो, वरून खालीपर्यंत, बरोबर. सो मला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्टार्टिंगला तुमचं बोर्डमध्ये नाव लिहा आणि त्याच्या खाली तुम्ही पोझिशन लिहा की ज्या पोझिशनसाठी तुम्ही जॉब बघताय. समोरच्याला कळेल की अच्छा हा व्यक्ती ह्या पोझिशनसाठी बघतोय, म्हणजे हा आपल्या ओपनिंगमध्ये इंटरेस्टेड आहे. दुसरं कॉन्टॅक्ट डिटेल्स. त्यानंतर करेक्ट ऑब्जेक्टिव्ह लिहिणं फार गरजेचं आहे. म्हणजे आज येस, कारण आज माझ्याकडे भरपूर नॉलेज आहे आणि माझं जर ऑब्जेक्टिव्हच क्लिअर नाही आहे तर समोरचा मला का घेईल. तिथं प्रॉपर लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स, मग तुमचा स्किल सेट, हा सिक्वेन्सने जाणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच मुलांना सवय असते की मला पर्सनल गोष्टी लिहायच्यात मॅडम, मग त्याच्यामध्ये मी मॅरिड आहे का सिंगल आहे, मी गावाला राहतो का शहरात राहतो, आणि ते अजूनही कन्फ्यूज आहेत. मला हे म्हणायचं आहे की जर तुम्ही रेडीत रिलोकेट व्हायला, जर तुम्हाला जाऊन जॉब करायचं तर तुम्ही तुमची प्रायोरिटी लिहा ना. जसं की कंपनी जर पुण्यामध्ये तर तुम्ही पुण्याचं लोकेशन मेन्शन करा. कारण जर तुम्ही पुण्यात राहून कोल्हापूरचं लोकेशन टाकता तर तुम्हाला कशाला कॉल करतील. कॉमन गोष्टी आहेत तर त्या वापरणं फार गरजेचं आहे.